आपण पाहतोय अनंत चतुर्दशीसाठी राज्यभरामध्ये स्थानिक प्रशासन सज्ज झालंय आणि QR कोडद्वारे तलावांची आता सुद्धा त्यांना माहिती मिळणार आहे। त्यामुळे मत्स्य दंशापासून त्यांनी सतर्क राहावं असं आवाहन केलं जात आहे। मुंबईमध्ये खरं तर मोठ्या संख्येने समुद्रामध्ये बाप्पाचं विसर्जन केलं जातं, त्यामुळे या ठिकाणी माशांच्या दंशांची भीती आहे। त्यामुळे सगळ्या नागरिकांनी, सगळ्या गणेश भक्तांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे। एकूणच आपण पाहतोय आज 10 दिवस बाप्पाचं मनोभावे पूजन केल्यानंतर, बाप्पाची सेवा केल्यानंतर आता आज बाप्पाला निरोप देण्याची ही वेळ आलेली आहे आणि त्यासाठी आता प्रशासन सज्ज झालेलं आहे। विशेष म्हणजे यंदा कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे या तलावांची माहिती आता तुम्हाला QR कोडद्वारे मिळणार आहे। त्यामुळे सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि कृत्रिम तलावामध्येच बाप्पाचं विसर्जन करावं अशी सगळी व्यवस्था प्रशासनाने आज केली आहे। यामध्ये 204 कृत्रिम तलाव असणार आहेत। त्यामध्ये 71 नियंत्रण कक्ष असतील आणि 12,000 कर्मचारी त्यासाठी तैनात आहेत। तर चौपाटीच्या किनाऱ्यांवर 478 स्टील प्लेट्स आहेत। शिवाय 43 जर्मन तराफ्यांची सुद्धा व्यवस्था आहे। 761 जीवरक्षकांसह 48 मोटर बोटी इथे तैनात असतील। तर 163 निर्माल्य कलशांसह 274 निर्माल्य वाहनांची सुद्धा सोय करण्यात आली आहे। यासोबतच 66 निरीक्षण मनोरे आणि 72 स्वायत्त कक्ष सुद्धा तयार करण्यात आले। 75 प्रथमोपचार केंद्रांवर 67 रुग्णवाहिका असतील। त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या तयारी आहे। 127 फिरती प्रसाधनगृह सुद्धा आजच्या मिरवणुकांसाठी सज्ज आहेत। QR कोडद्वारे आता कृत्रिम तलावांची माहिती या सगळ्यांना मिळणार आहे।